नमस्कार. नगरपालिकेची निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. 2 डिसेंबरला याचं मतदान होणार आहे आणि आज आपण आहोत वरणगावमध्ये. वरणगाव नगरपालिकेची निवडणूक तितकीच चुरशीची, तितकीच ताकदीची अशी निवडणूक आहे. नगरपालिका ही ग्रामपंचायतीतून नगरपालिकेत कन्व्हर्शन झाल्यानंतर ही दुसऱ्यांदा निवडणूक ही या वरणगाव नगरपालिकेची होती. आज आपण या वरणगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत, ज्यांना आदराने या संपूर्ण गावामध्ये राजू मेंबर म्हणून ओळखलं जातं. तेच म्हणजेच राजेंद्र विश्वनाथ चौधरी. राजेंद्र विश्वनाथ चौधरी आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडनं आपण या निवडणुकीसंदर्भात ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, त्यांची काय भूमिका आहे, या गावातले या नगरपालिकेच्या हद्दीतले कोणते प्रश्न ते सोडवणार आहेत, कोणत्या विषयासाठी कोणता विषय अजेंडा घेऊन ते जनतेसमोर येणार आहेत, या सगळ्या विषयाशी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने राजू मेंबर म्हणजेच राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांचं आपल्या या लोकलयच्या या विशेष संवादमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्हाला आदराने राजू मेंबर म्हणतात. हो. आम्हाला पहिल्यांदा सांगा राजू मेंबर तुम्हाला का म्हणतात? साधारणतः 2000 साली ज्यावेळेस मी प्रथमतः प्रभाग क्रमांक 5 म्हणजे वार्ड नंबर 5 मधून ग्रामपंचायतीसाठी उभं राहिल्यानंतर मायबाप जनतेने त्या ठिकाणी प्रचंड अशा मताने मला निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर माझं नाव राजू मेंबर या नावाने प्रसिद्ध करण्यामागे खऱ्या अर्थानं योगदान जर कोणाचं असेल तर ते योगदान वार्ड नंबर 5मधील मायबाप जनतेचं होतं. मी गजानन टाकी म्हणजे पिक्चरची जी टाकी होती त्या ठिकाणी माझी पानटपरी होती. पानटपरीचा व्यवसाय केल्यानंतर मजदूर मित्रमंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर वरणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीला सामोरं गेलो. त्या काळामध्ये मजदूर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यासहित भुईकुई धनगरवाडा असेल, हिमनीवाडा असेल, गौशियानगर असेल किंवा बंगाडेवाडा, जावळेवाडा असेल या ठिकाणच्या नागरिकांनी प्रचंड अशा प्रमाणामध्ये प्रेम दिलं आणि मला निवडून आणलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं मी राजू मेंबर झालो. तुम्ही 2005 मध्ये जरी राजू मेंबर झाला असलात हां. तरी राजकारणामध्ये 1995 पासून आहात हो. आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची जी ओळख आम्हाला जी आहे की हां. एकनिष्ठता जी असावी तर ती राजू भाऊंकडनं शिकावी. कारण शरद पवार यांच्याबरोबर 1995 मध्ये राजकारणात आलात तेव्हापासून आपण आहात. हे सगळं याच्या मागचं काय कारण आहे आणि त्यावेळेपासूनचा तुमचा आजपर्यंतचा प्रवास हा सगळा आम्हाला ऐकायचा आहे. 1995 साली मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो, परंतु दुर्दैवाने त्यावेळेस माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर मी खचलो नाही. नव्या उमदीने नव्या जोमाने कामाला लागलो आणि 2000 साली निवडून आलो. निवडून आल्यानंतर माझा जो प्रभावित विषय होता शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे बघण्याचा, त्या काळी ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचं कामकाज करत होते. त्यांचे जे निर्णय घेण्याची आतुरता होती किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा कायापालट करण्याची त्यांची जी दूरदृष्टी होती त्यांच्याकडे मी आकर्षित झालो. त्यांची निर्णय क्षमता बघून आणि त्या अनुषंगाने मी पवारसाहेबाचा फॅन झालो आणि त्यांच्या पक्षाशी जोडल्या गेलो आणि तेव्हापासून तर आज तयात कुठल्याही प्रकारच्या निष्ठेमध्ये तडजोड न करता किंवा विचारधारेमध्ये तडजोड न करता आजपर्यंत देखील त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम या ठिकाणी जोमाने करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी 2000 साली ग्रामपंचायत सदस्य झालो. त्याच्यानंतर 2005ची निवडणूक परत ग्रामपंचायतीची लढवली. त्यावेळेस परत मायबाप जनतेने मला परत त्याच वार्डातून म्हणजे वार्ड क्रमांक 5मधून परत निवडून दिलं आणि उपसरपंच पदाचा बहुमान त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रथमतः सत्ता म्हणजे साधारणतः 10 वर्षानंतर सत्ता या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवरती आली आणि त्यावेळेस सतीश नवरंगमल चंदने याची जागा असल्या कारणामुळे ते सरपंच झाले आणि मी उपसरपंच झालो. साधारणतः त्या काळामध्ये आदरणीय नाथाभाऊचा प्रभाव मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये हे गाव येत असल्या कारणामुळे फार मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे ते सांगतील तेच या ठिकाणी घडत असायचं. परंतु त्या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊंनी संपूर्ण वरणगाव ग्रामपंचायतीचं सूत्र हातात घेतलं आणि या ठिकाणी
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता सर्वप्रथम आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोणी केलं असेल तर आदरणीय संतोष भाऊच्या माध्यमातून त्या काळामध्ये घडलं होतं. त्यानंतर 2007ची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. मुळामध्ये मी पंचायत समिती म्हणजे तालुका लेवलपर्यंत प्रतिनिधित्व केलं पाहिजे या अनुषंगाने पंचायत समितीची तयारी केलेली होती. परंतु ती जागा जी आहे ती एसची जागा निघाली. त्यामुळे मला म्हणजे माझी इच्छा नसताना देखील जिल्हा परिषदच्या तिकिटावरती उमेदवारी करावी लागली. त्यावेळेस देखील आदरणीय संतोषभाऊ चौधरींनी मला ताकद दिली, पक्षाचा ए-बी फॉर्म दिला आणि मी निवडणुकीला सामोरं गेलो. निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्याही प्रकारचे जातीय समीकरण नसताना किंवा कुठल्याही प्रकारच्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये मदत मिळालेली नसताना देखील त्या काळात वरणगाव आणि वरणगाव परिसरातील 7 गावं जवळपास वरणगाव असेल, जाळगाव असेल, मण्यारखेडा असेल, फुलगाव असेल, दीपनगर असेल किंवा निंबोरा असेल अशा प्रकारचे 7 गावं त्यावेळेस या ठिकाणी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येत होते. मी संपूर्ण गावं पिजून काढले. हे या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की त्या काळामध्ये मी संपूर्ण ग्रामीण भागामधून मागे होतो. परंतु निवड मायबाप वरणगावकर जनतेच्या भरोश्यावरती मी 2007 साली जिल्हा परिषद सदस्यपदी 519 मतं घेऊन 519 मताच्या लीडने संपूर्ण ग्रामीण भागातली लीड तोडून 519 मताने या ठिकाणी निवडून आलो आणि जिल्हा स्तरावरती प्रतिनिधित्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या काळामध्ये मिळाली. कालांतराने वरणगाव ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगरपरिषदेमध्ये झालं. नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर ही नगरपालिका झाल्यानंतर प्रथम निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही संपूर्ण ठिकाणी म्हणजे त्यावेळेस 18 जागा होत्या. साधारणतः 17 ठिकाणी आम्ही उमेदवार दिले. जवळपास 5 उमेदवार आमचे निवडून आले. कुठल्याही प्रकारचं जिल्हा स्तरावरून म्हणा किंवा प्रदेश स्तरावरून म्हणा कुठल्याही प्रकारची एकही सभा या ठिकाणी झाली नाही. जिल्हा स्तरावरून किंवा प्रदेश स्तरावरून कुठलीही मदत मिळाली नाही. परंतु ही निवडणूक त्या काळातली देखील निवडणूक मायबाप जनतेने हातात घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 नगरसेवक निवडून आले. 5 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. समोरून भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक म्हणजे 12 खात्याचे मंत्री त्या काळामध्ये आदरणीय नाथाभाऊ असताना देखील आणि आमदार संजय सावकारी किंवा खासदार मॅडम रक्षाताई किंवा भुसावळचे सर्व नगरसेवक वरणगावात खेड्यापाड्यातील एका विशिष्ट समाजाचे सर्व नागरिक वरणगावात आल्यानंतर देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये भाजपाला यश मिळालं नाही आणि 8 जागेवरती त्याला समाधान मानावं लागलं. इकडच्या तिकडच्या म्हणजे अपक्षांच्या सहकार्याने त्यांनी सत्ता स्थापन केली. मी एवढंच सांगेन की मायबाप जनता जनार्दन हे त्या काळामध्ये आमच्यासोबत राहिले. त्यामुळे आम्ही 5 जागा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहकार्य नसताना देखील निवडून आणू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. हे करत असताना या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय म्हणून एक शैक्षणिक संस्था आहे त्यामध्ये देखील आम्ही निवडणूक लढवली. दुर्दैवानं त्या ठिकाणी आमचं पॅनल पडलं परंतु त्या ठिकाणी देखील मी एकटा निवडून आलो आणि निवडून येत असताना सभासदांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावरती विश्वास दाखवला की खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चुकीच्या कामाला म्हणजे जर एखादी विषय जर चुकीचा होत असला किंवा त्या कामाला राजेंद्र विश्वनाथ चौधरी कुठेतरी ब्रेक लावू शकता किंवा थांबवू शकता हा त्यांचा माझ्याकडे बघण्याचा कदाचित दृष्टिकोन असू शकतो. अशी माझी राजकीय पार्श्वभूमी असताना माझा कुठल्याही प्रकारचे म्हणजे राजकीय वारस माझ्यापूर्वी नव्हतं. माझ्या घरातला कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये नव्हतं. मी एकटाच राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि माझा राजकीय गुरु म्हणून तर कोणी नाही, मायबाप जनता हीच माझी राजकीय गुरु आहे. पण इकडे निश्चित आहे की तुमचे अपयश ही यशाची पहिली पायरी हो. असते. तुम्ही एकदा एक अपयश बघितलं परंतु त्यानंतर सातत्याने निवडून आलात. हो. कुठे तुम्ही मागे थांबला नाहीत. आताही निवडून येण्यासाठीच आपण उभे राहिलेले आहात. या संपूर्ण नगरीचं तुम्हाला नेतृत्व करायची पूर्ण मनापासून इच्छा आहे म्हणून आपण निवडणुकीला उभे आहात आणि एका पक्षातर्फे म्हणजे तेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आपण उभे आहात. निवडून का येणार आपण असं आपल्याला वाटतं?
मला आत्मविश्वास आहे मी केलेल्या आजपर्यंतच्या कामावर आणि एकनिष्ठेची निवडणूक मी लढवणार आहे. विकास कामाचं व्हिजन डोळ्यापुढे उंचवून माझ्या मनामधली जी ब्लू विकासाची जी ब्लूप्रिंट आहे, ती मी जनतेच्या समोर येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहे. मग ते मांडत असताना जनता जनार्दनाला अपील करणार आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं वरणगावचं जर राजकीय आजपर्यंतचं हे बघितलं तर मायबाप जनता ही कायमच माझ्यासोबत म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्या कारणामुळे विविध जाती जमाती धर्माचे नागरिक माझ्यासोबत असल्या कारणामुळे मी आजपर्यंत माझ्या जीवनाची राजकीय वाटचाल करत आलेलो आहे आणि पुढे देखील त्यांच्याच भरोश्यावरती मी राजकीय वाटचाल करणार असल्या कारणामुळे मला मी निवडून येईलच या बाबतीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि निवडून येण्यासाठीच मी उभा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. परंतु या ठिकाणी काही अंशी बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना देखील मी विनंती करणार आहे की खऱ्या अर्थानं तुमची जर भूमिका भारतीय जनता पक्षाला थांबवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये धनदांडग्याच्या हाती वरणगावची सत्ता जाऊ द्यायची नसेल तर कृपया तुम्ही देखील 2 पावलं मागे आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मला मदत करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मी हे नाव घेऊनच सांगतो की ज्यावेळेस माग 2018-19च्या दरम्यान 2.5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर या ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक लागली. त्यावेळेस आदरणीय सुनील काळेसर हे निवडणुकीच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या शर्तीमध्ये होतो. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण ताकदीनुसार नगराध्यक्ष बनण्यासाठी इच्छुक होतो आणि मी देखील शर्तीमध्ये होतो आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये 2 लोक इच्छुक होते. स्वर्गीय रोहिणीताई जावडे म्हणजे स्वर्गीय सुधाकर भाऊ जावडे यांच्या त्या मिसेस होत्या. पंचायत समितीचे अध्यक्ष, सरपंच वगैरे त्यांनी त्या पद भोगलेलं होतं त्या काळामध्ये आणि ते नगराध्यक्षाच्या पदाच्या शर्तीमध्ये देखील होत्या. त्या काळामध्ये भाजपमध्ये 2 गट पडले. 2 गट पडल्यानंतर ज्यावेळेस आम्ही म्हणजे मी नगराध्यक्षपदाच्या शर्तीत असल्यामध्ये सर्वत्रपरी प्रयत्न केल्यानंतर मी नगराध्यक्ष होत नाही. हे ज्यावेळेस मला जाणवलं, त्यावेळेस मी आदरणीय सुनील काळे सरांना विनंती केली, की तुम्ही मला नगराध्यक्षपदासाठी मदत करा. त्यावेळेस स्वर्गीय स संजूभाऊ कोलते असतील, मिलिंद मेढे असतील, माजी उपनगराध्यक्ष अखलाकभाई असतील, इरफान पिंजारी वगैरे हे जे लोकं त्यांच्यासोबत 5 नगरसेवक होते आणि माझ्याकडे 5 नगरसेवक होते आणि स्वर्गीय सुधाकर भाऊ जावडे यांच्याकडे 8 नगरसेवक होते. मुळामध्ये स्वर्गीय सुधाकर भाऊ जावडे यांच्या मिसेसला नगराध्यक्ष होण्यासाठी फक्त 2 मताची गरज होती आणि ती 2 मताची गरज असताना सुनीलजी काळे सरांचे 5 नगरसेवक आणि माझे 5 नगरसेवक अशा पद्धतीनं मी त्यांना विनंती केली. परंतु त्यांनी सांगितलं की मला आदरणीय नामदार गिरीशजी महाजन साहेबांनी सांगितलेलं आहे की तू नगराध्यक्ष होईल. तुला नगराध्यक्ष मी करेल आणि वरणगावच्या विकास कामासाठी 100 ते 150 कोटी रुपयाची मदत करेल. आम्हाला देखील वाटलं होतं की सुनीलजी काळे सरांना जर आपण मदत केली तर 100 ते 150 कोटी रुपये आपल्या वरणगावला मिळू शकतात आणि वरणगावचा कायापालट होऊ शकतो. या अनुषंगाने आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा आढेवेढे न होता आदरणीय अनिल भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून मध्यस्थी झाली. गिरीश भाऊंशी बोलणं झालं. गिरीश भाऊने देखील त्या काळामध्ये सांगितलं की तुझ्या वरणगावला मी येत्या 6 महिने 8 महिन्याच्या काळामध्ये 100 कोटी रुपये देईन म्हणून. तर परंतु दुर्दैवाने तसा कुठलाही प्रकार घडला नाही. तो निधी कुठल्याही 100 कोटी रुपये निधी वरणगावला मिळाला नाही. म्हणून वरणगावचा पाहिजे त्या प्रमाणात कायापालट त्या काळामध्ये झाला नाही, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. हे करत असताना त्या काळचे आमदार आणि आताचे वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय संजयजी सावकारे साहेब, ज्यावेळेस मी शिर्डीहून माघारीसाठी वरणगावला येत होतो नगराध्यक्षपदाची माघार घेण्यासाठी, त्यावेळेस स्वर्गीय संजूजी कोलते गाडी चालवत होते आणि मला पहुरच्या जवळपास आदरणीय संजयजी सावकारे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, त्यावेळेस नाथाभाऊ भाजपमध्ये होते. भाजपचे ते 12 खात्याचे मंत्री होते जवळपास.
त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की "तू माघार घेऊ नको. मी नाथाभाऊशी बोलतो आणि तुला नगराध्यक्षपदाची संधी देतो." परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की मी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे. मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच सुनील भाऊ काळे यांना शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दापासून मी परत फिरणार नाही. मी माघार घेईल आणि सुनील भाऊ काळे यांना 5 मताचं त्या ठिकाणी आम्ही रूपी मतदान करू, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. भाऊ तुम्हाला वेळ झालेली आहे, त्यामुळे मी तुमच्या शब्द पाळू शकत नाही, मानू शकत नाही. मी सुनील काळेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीन अशा प्रकारचं सांगितलं आणि त्या अनुषंगाने सुनील काळेंना मदत करून नगराध्यक्षपदी विराजमान करण्याचं खऱ्या अर्थानं जर कोणी काम केलं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळच्या 5 शिलेदारांनी ते काम केलेलं होतं. आणि आज जे काही त्या विकासाच्या गोष्टी करता किंवा पाण्याच्या गोष्टी करता, आम्ही जर त्यांना मदत केली नसती, नगराध्यक्ष बनवलं नसतं, तर जे कामं ते आज जनतेच्या समोर जाऊन सांगताय, कदाचित ते काम करण्याची संधी त्यांना मिळाली नसती. म्हणून जे कामं वरणगावात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेले आहेत, ते जे कामं सांगतात, ते कामं करण्यासाठी त्यांना संधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. त्या काळामध्ये झेंडा जरी भारतीय जनता पक्षाचा होता, तर दांडा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. हे देखील त्यांना विसरून चालणार नाही. तुमचा दांडा धरून त्यांनी त्यांचा झेंडा या ठिकाणी फडकवला असं जे तुमचं म्हणणं आहे. पण हे हो, करत असताना खरंच या गावाचा कसा विकास झाला? तुमचा सपोर्ट आहे. हो. त्यांनी विकास केला असं सांगतायत. तुम्हीही सांगतायत की त्यांनी विकास केला हे सांगतायत. पण तुमचा सपोर्टमुळे त्यांनी केला. पण असे कोणकोणते विकासाची कामं झाली आहेत किंवा पुढच्या काळामध्ये करणं अपेक्षित आहे अजून? नाही, विकासाचं काम करत असताना 24/7चे त्यांचं ते स्वप्न आहे. हं. किंवा मी 24/7 म्हणजे 24 तास पाणी आणि 7 दिवस वरणगावकरांना नियमित देण्याचा प्रयत्न करेन. परंतु मला ते शक्य वाटत नाही. प्रॅक्टिकली शक्यच आहे. प्रॅक्टिकली ते शक्य नाही. होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, 7 दिवस आणि 24 तास पाणी जर त्यांनी दिलं, तर मी राजकीय संन्यास घेऊन टाकेन. हं. पहिली गोष्ट सगळ्यात अगोदर माझं त्यांना आपल्या या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे. का देऊ शकत नाही त्याचे कारणं वेगवेगळे आहे. आजची ते जरी म्हणत असले, की मी 15-15 दिवसाने येणारं पाणी 4-5 दिवसावर आलं. परंतु मी त्यांना सांगतो, की फक्त आता गावाच्या नदीच्या इकडच्या भागामध्ये पाण्याचं जे आहे ते चालू आहे. अजूनपर्यंत विकास कॉलनीमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकल्या गेली नाही. तिथे पाण्याची टाकी बांधल्या गेली नाही. प्रतिभा नगरमध्ये पाईपलाईन टाकल्या गेली नाही. तिथे पाण्याची टाकी बांधल्या गेली नाही. पवननगरमध्ये फक्त पाण्याची टाकी बांधल्या गेली. तिथे पाईपलाईनच टाकली नाही आणि टाकल्या जाईन की नाही या बाबतीमध्ये देखील माझ्या मनात शंका आहे. कारण वेळोवेळी सर्वत्र प्रयत्न करून देखील तो डिफेन्स एरिया आहे तो आणि तिथले जे GM साहेब आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सदरचा एरिया हा डिफेन्स एरिया येत असल्या कारणामुळे इथून तुम्हाला पाईपलाईन टाकता येणार नाही. म्हणजे ते जे शासनाचे पैसे आहेत, ते एक एक प्रकारे वाया गेले असं मला वाटतं. तसेच तीच परिस्थिती जी आहे की नाही, सिद्धेश्वर नगरच्या पलीकडची सिद्धेश्वर नगरमध्ये फार मोठ्या प्रमाणे गोरगरीब लोकसंख्येचा तो भाग आहे. तिथे अद्यापपर्यंत पाण्याची टाकी तर बांधल्या गेली, पण पाईपलाईन टाकल्या गेली आणि नळ कनेक्शन दिलं गेलं. म्हणजे कॉलनी एरियातले जे भाग आहे, त्या भागामधली अशीच परिस्थिती आहे. ज्यावेळेस हे पाण्याची पाईपलाईन टाकल्या जाईल आणि नळ कनेक्शन जोडल्या जातील, ते जे म्हणताय की बाबा मी 15 दिवसांनी येणारं पाणी 4-5 दिवसानं आणलं, तर हे सगळं झाल्यानंतर ते परत लांबत जाईल. मला असं वाटते, की जे जॉकवेलचा प्रश्न आहे वरणगावातला सगळ्यात म्हणजे पाणीपुरवठा योजनेसाठी जो जॉकवेलचा प्रश्न आहे, इंटकवेल हं. म्हणजे मध्यभागी जी इंटकवेल बांधायला पाहिजे होती किंवा जो पाण्याचा जो DPR मंजूर झाला त्यावेळेस त्यांनी या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होत्या. परंतु अत्यंत घाईघाईने शेवटच्या मीटिंगमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना महाचे जिल्हाधिकारी महोदयांवरती मंत्री महोदयाच्या माध्यमातून दबाव आणून फक्त मी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मला त्यांच्यावर टीका करायची नाही, कारण त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने
अन्याय केला आणि त्यांच्या मनस्थितीचा विचार करून मी त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही. परंतु वस्तुस्थिती ही जनता जनार्दनाच्या समोर आली पाहिजे म्हणून मी बोलतो आहे. ज्या पद्धतीची त्यांनी पूर्वपरवानग्या घेऊन जसं की आता समजा त्यांनी जर समजा त्या काळामध्ये पवननगरमध्ये पाण्याची टाकी त्यांना घ्यायची होती, तर त्यांनी परवानगी फॅक्टरीची त्या एरियातून पाईपलाईन टाकण्याची घ्यायला पाहिजे होती. परंतु फक्त घाईघाईने मी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली, हे दाखवण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये ती घाईघाईने मंजूर करून घेतली आणि मंजूर करून घेत असताना अतिरिक्त म्हणजे 2 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्या काळामध्ये वरणगाव नगर परिषदेवरती पडणार होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं असं आहे, की स्वर्गीय गजमल शेठ यांच्या काळातली वरणगावला जी पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली होती, ती योजना 40 वर्ष चालली आणि आज देखील ती योजना कटोरा असेल, आझनसोंडा असेल, फुलगाव असेल, या 4 गावांना पाणीपुरवठा करते आहे. त्यानंतर वरणगावची म्हणजे साधारणतः 13.5 कोटी रुपयाची योजना ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये स्वर्गीय रोहिणीताई जावळे सरपंच असताना मंजूर झाली आणि ती पूर्ण देखील झाली. परंतु ती योजना 5 वर्षामध्ये कोलॅप्स झाली आणि 13.5 म्हणजे पूर्वी ती योजना 8 कोटी रुपयाची होती. ती योजना 13.5 कोटीवरती गेली. 13.5 कोटी रुपयाची योजना साधारणतः 5 ते 7 वर्षात कोलॅप्स झाली. नंतर 25 कोटी रुपयाची जी योजना आहे, ती सुनील काळे यांनी मंजूर करून आणली, असं ते म्हणतात. परंतु शिवसेनेचे जे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब म्हणतात, की मी त्या काळामध्ये वरणगाव नगर परिषदेमध्ये पैसे दिले आणि जिल्हा प्रमुख जे समाधान महाजन सर आहे, ते देखील म्हणतात, की आम्ही पैसे आणले. म्हणजे नेमकी सुनील काळेंनी ती योजना आणली, की महाजन सरांनी आणली, की आदरणीय पालकमंत्री महोदया साहेबांनी पैसे दिले? हा देखील एक आत्मचिंतनाचा त्या ठिकाणी भाग आहे. पण मी याच्यावरती एवढंच सांगेल, की ती योजना ज्यावेळेस मंजूर झाली, त्यावेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही देखील सत्तेमध्ये सहभागी होतो. जेवढी क्रेडिट त्या योजनेचं ते घेतात, तेवढंच क्रेडिट आम्हाला पण दिलं गेलं पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ऑलरेडी त्या काळामध्ये सत्तेमध्ये होती. बरोबर. म्हणून ते देखील नाकारून चालणार नाही. 25 कोटी रुपयाची मुरकुटे नामक इस्माची योजना जी 2 कोटी ज्यादा दराची होती. म्हणजे 2 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार वरणगाव नगर परिषदेवरती पडणार होता. परंतु आम्ही त्या काळामध्ये त्या योजनेला विरोध केला की 2 कोटी रुपयाची योजना जर आपण मंजूर केली, तर संबंधित ठेकेदाराला आपण 2 कोटी रुपये कुठून देणार आहात? तुम्हाला खरोखरच लोकांना पाणी द्यायचं असेल, तर किमान जी योजना 25 कोटी रुपयाची म्हणजे ज्यादा दराची निविदा मंजूर न करता मग कालांतराने ती योजना ती निविदा नामंजूर झाली. नंतर 8 दिवसानंतर ती फेरनिविदा काढल्या गेली अच्छा. आणि फेरनिविदा काढल्या गेल्यानंतर ती जी निविदा निघाली, ती 1 कोटी रुपये कमी दराची भरल्या गेली. म्हणजे 1 कोटी रुपये शासनाचे पर्यायाने वरणगाव नगर परिषदेचे वाचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आणि भाजपच्या दुसऱ्या गटाने त्या काळामध्ये केलं होतं. जे सत्य आहे ते बोललं गेलं पाहिजे आणि आपण सत्य बोलण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. असं करत असताना म्हणजे योजना 24/7 का देऊ शकत नाही, त्याचे कारण तुम्हाला सांगितलं, की इंटरवेल जे बांधल्या गेली पाहिजे होती, जॉकवेल पुढे पाहिजे होतं. त्याच्या कुठल्याही प्रकारचे म्हणजे इम्प्रूव्ह न केल्यामुळे वरणगावकरांना 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस पाणी कधीच मिळू पण शकणार आता नाही. पुरेसं पाणी मिळत आहे. आता पुरेसं पाणी मिळते आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यनगरीमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती, की काही भागामध्ये 4 ते 5 दिवसाने पाणी मिळते, परंतु काही भागामध्ये अजून देखील 10-12 दिवसानेच पाणी मिळते आहे. अशा पद्धतीचा प्रकार वरणगावमध्ये घडतो आहे. त्या घडण्याचं कारण असं आहे, की अजून देखील नवीन जे कनेक्शन लोकांना दिल्या गेल्या पाहिजे, ते जोडल्या गेलेले नाही आहे किंवा पाईपलाईन टाकल्या गेलेली नाही आहे. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील, त्यावेळेस आज 2, 4, 5 दिवसानं ते पाणी आज वरणगावकरांना मिळते आहे, ते म्हणतात. तर ते लांबण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
पाणी पुरवठा किंवा पाण्याची योजना या ठिकाणी आणण्यासाठी 24/7ची त्यांची मागणी करण्यासाठी राज्यात गाजेल अशा प्रकारचं आंदोलन हे वरणगावमध्ये झालं. हो. तुमचा सपोर्ट त्याला होता त्यावेळेला? नाही, माझा सपोर्ट त्यांना का नव्हता त्याचं कारण आहे. कारण त्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं, ते आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या नावाने उभं केलेलं होतं. तेच आंदोलन त्यांनी जर वरणगावकर या नात्याने केलं असतं, तर निश्चितच मी त्यांना त्या आंदोलनासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला होता. परंतु त्यांच्या अंगामध्ये भाजप जास्त असल्या कारणामुळे मी त्यांना त्या आंदोलनासाठी पाठिंबा देऊ शकलो नाही. त्यावेळेस जर त्यांनी खरोखर त्यांची जर मनापासून इच्छा होती, काही-काही लोकांना सवय असते. काही-काही लोकं काम करतात पण बोलून दाखवत नाही. पण काही-काही लोकं थोडंसं करतात आणि एवढं मोठं बोलून दाखवतात. अशा पद्धतीच्या काही-काही लोकांना त्या सवयी असतात. त्यामुळे कोणी काय करायचं किंवा काय नाही करायचं आज याचा त्याचा प्रश्न आहे. एक वरणगावकर या नात्याने जर त्यांनी आंदोलन केलं असतं आणि भविष्यात जर पुढे देखील जर केलं वरणगावकर या नात्यानं, तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांना राजूभाऊ, पाठिंबा देईन. वरणगावकर म्हणून तुम्ही वरणगावकरांसाठी सातत्याने पाठीशी उभं राहण्याचं आता सांगतात आहेत. वरणगावकरांचे पाण्याच्या व्यतिरिक्त अजून हं. असे कोणते मुद्दे आहेत की ते प्रलंबित आहेत, लक्षच दिले गेले नाहीत, ते होणं आवश्यक आहे? ज्या मूलभूत सुविधा आपण वरणगावकरांना दिल्या पाहिजे, त्या अजूनपर्यंत दिलेल्या नाही आहेत. तर याविषयी आपली भूमिका काय राहील आणि कोणकोणते असे प्रश्न आहेत? आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल वरणगावकरांच्या दृष्टिकोनातून, तर तो पाणी पुरवठ्याचा आहे. येणाऱ्या काळामध्ये वरणगावकरांना जे अपेक्षित आहे, संपूर्ण गावासाठी जो पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर आमची सत्ता आली आणि ती येईलच असा मला आत्मविश्वास आहे. ते आल्यानंतर संपूर्ण वरणगावकरांना सुरळीत पाणी पुरवठा दररोज नाही, पण किमान सुरळीत पाणी पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. फार मोठ्या प्रमाणामध्ये योजना चालू असताना रस्त्याची जी बिकट परिस्थिती वरणगाव शहरामध्ये झालेली आहे. आज म्हणजे खड्डेमय वरणगाव म्हटलं तर ते वावगं ठरू नये. ते ते रस्ते देखील आम्ही सुधारित करण्यासाठी प्रयत्न करू. या ठिकाणी जे रस्त्याचे कामं चालू आहे, काही-काही ठिकाणी तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, की 6-6 महिन्यामध्ये रस्ते खराब होत आहेत. कारण जवळचेच लोकं ज्यावेळेस ठेकेदार बनतात आणि त्यांना ठेके दिले जातात, तर ते कामं कशा पद्धतीचे होतात हे पाहणं देखील एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून नामदार साहेबांचं काम होतं. परंतु त्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला का काय ते मला काही माहिती नाही. परंतु वरणगावच्या रस्त्याची जर परिस्थिती बघितली, मी नावासहित गणपतीनगरचा जो रस्ता आहे, साधारणतः 6 महिन्यापूर्वी केलेला रस्ता अक्षरशः त्या रस्त्याचं म्हणजे पूर्ण रस्ता खड्डेमय झालेला अशी परिस्थिती आहे. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे नागेश्वर तीर्थक्षेत्राकडे जो जाणारा रस्ता आहे, त्याला मोठ्या-मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. 6-6 महिन्यामध्ये जर रस्त्याची अशी परिस्थिती होत असेल आणि त्याकडे जर आपण कानाडोळा करत असाल, एवढे कोट्यवधी रुपये शासनाचे त्या ठिकाणी जर वाया जात असतील, तर त्याकडे देखील लक्ष देणे जरुरीचं आहे. रस्त्याचा देखील प्रामुख्याने प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणची जी समस्या आहे, ती अंडरग्राऊंडची समस्या आहे. हां, इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये औष्णिक विद्युत केंद्र जवळ आहे. इथे मी एवढंच सांगेल, की 2-2 कॅबिनेट मंत्री समजा केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. इथे तरुणांना रोजगारीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते. परंतु तरुणांकडे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जे पर्याय निवडायला पाहिजे एम-आय-डी-सी भुसावळ आहे. समजा आज साधारणतः 20 वर्षापासून नामदार साहेब या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. इथले जे टेक्सटाईल पार्क असेल किंवा जे उद्योग इथे येणारे होते, ते बाहेर गेले. तेच उद्योग जर आपल्या एम-आय-डी-सीमध्ये आले, ते बेरोजगाराची समस्या देखील फार प्रमाणामध्ये सुटू शकते. स्थानिक तरुणांना जर दीपनगर औष्णिक केंद्रामध्ये त्यांचं समावेशन झालं, बाहेरचे लोकं इंचन बाहेरच्या तालुक्यातले लोकं, बाहेरचे जे नामदार, आमदार, खासदार असतील, ते संबंधित जे ठेकेदार असतात त्यांना फोन करतात आणि त्यांच्या तालुक्यातले लोकं इथे दीपनगरला नोकरी लावून टाकतात. तो देखील प्रामुख्याने या ठिकाणी रोजगाराची
समस्या फार मोठ्या प्रमाणात आ वासून उभी आहे. त्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे आता मी इथं काही आमदार, खासदार होणार नाही आहे. मी फक्त नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. त्यामुळे ज्या नगरपालिकेच्या मूलभूत गरजा आहेत, हं. त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. मी जाहीरनामा काढणार आणि मी वचननामा काढील आणि प्रत्येक वर्षी 2च कामावर कॉन्सन्ट्रेट करेल. मला जो 5 वर्षाचा कालावधी मिळणार आहे, 5 वर्षामध्ये वरणगावकरांच्या नजरेत भरतील असे 10च कामं प्रामुख्याने करणार आहे. आज मी ते ओपन करणार नाही. आज जर ते ओपन केले तर विरोधक ते मुद्दे हायजॅक करू शकतात. हं. म्हणून फक्त 10च कामं करेल. इथे नगरपालिकेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात शॉपिंग कॉम्प्लेक्स ही नवीन नगरपालिकेची इमारत बांधल्या गेलेली आहे त्याच्याखाली. अजून देखील ते म्हणजे त्याचा जो सुशिक्षित बेरोजगारांना वाटप व्हायला पाहिजे, अजून देखील ते वाटप झालेले नाही. दुसरा इथला अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा जो नदीच्या अलीकडचा विषय आहे, की इथली जी नगरपालिका जुनी नगरपालिका आहे, ती जी इमारत अजूनही पेंडिंग म्हणजे खाली पडलेली आहे आणि सदरची जी नगरपालिका गावातून समजा बस स्टँडकडे स्थलांतरित झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिला तर इथे निश्चितच एक विभागाचे जे प्रमुख विभाग आहेत, नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, घरपट्टी, नळपट्टीचा विभाग असेल, त्याच्या एक शाखा किमान इथे आम्ही देण्याचा कसोशीने प्रयत्न करू. देऊच अशा प्रकारचं देखील या ठिकाणी आपल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून वरणगावकरांना सांगू इच्छितो. जसं हे वरणगावकरांना तुम्ही सांगतो त्यासाठी कार्यकर्त्यांची साथ देखील असणं आवश्यक आहे, नागरिकांची साथ देणं आवश्यक आहे. हे सगळे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, या सगळ्या मतदारांपर्यंत. हे सगळे मुद्दे पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांची साथ कशी मिळते, तुमच्या सहयोगी पक्षाची साथ कशी मिळते, ते तुमच्याबरोबर आहेत का? म्हणजे खऱ्या अर्थानं जीवाला जीव देणारे कार्यकर्ते असल्या कारणामुळे माझ्यासारखा छोट्या समाजाचा कार्यकर्ता या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं धाडस करतो आहे. ते जर कोणाच्या भरोश्यावर करत असेल तर ते कार्यकर्त्याच्या आणि मायबाप जनतेच्या भरोश्यावर करतो आहे. त्यामुळे कार्यकर्त्याचं मोहोळ हे माझ्याकडे असल्या कारणामुळे मी सदरच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे. आणि राहिला प्रश्न मॅक्झिमम समजा आता नगरसेवकांच्या 21 जागा आहे. आम्ही 20 ठिकाणी आमचे उमेदवार म्हणजे 10 प्रभागामध्ये 20 नगरसेवक पदाचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. दुर्दैवाने एका ठिकाणी आम्ही उमेदवार असताना देखील देऊ शकलो नाही. ते आमची चूक झाली समजा, परंतु ती चूक मी मान्य करतो. एक ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ शकलो नाही. ते जे आमचे जे उमेदवार ते निष्कलंक उमेदवार आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा नवीन चेहऱ्यांना, तरुणांना संधी देण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं असल्या कारणामुळे त्यांचा जोश आणि जल्लोष पाहिल्यानंतर मला देखील त्यांचा हेवा वाटतो आणि ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकासाचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाचं जे व्हिजन आहे, ते प्रत्येक जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करतील, अशी मला आशा आहे आणि ते करणारच आहेत. दुसरा विषय असा, की या ठिकाणी कामकाज करत असताना सर्वच जाती धर्माचे लोक माझ्याशी जोडले गेले असल्या कारणामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढवणे माझ्यासाठी यापूर्वी मी जिल्हा परिषदची निवडणूकचा म्हणजे काय म्हणतात अनुभव माझ्या पाठीशी असल्या कारणामुळे ही एक वरणगाव शहराची निवडणूक आहे आणि म्हणून मी त्या अनुभवाची शेदुरी सोबत घेऊन तर निवडणुकीला सामोरं जात आहे. अनुभवाची शिदोरी ज्याला आपल्याबरोबर असते त्याला सामाजिक काम देखील तितकंच असणं आवश्यक असते. तुमचं हे राजकीय क्षेत्रातलं सगळं काम आहे, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आपला सहयोग, आपला सहभाग आणि आपलं कार्य कोणकोणत्या पद्धतीचं आहे, की ते आम्हाला सगळ्या मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचणं आवश्यक राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या समाजाच्या ज्या काही अडीअडचणी असतील, मग तो प्रसंग सुखाचा असो, दुःखाचा असो, असं एकही वरणगाव शहरातलं घर नसेल, की त्या घराच्या व्यक्तीपर्यंत मी पोहोचला नसेल. सातत्याने राजकीय जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्तीशी कुठल्यातरी माध्यमातून माझे संबंध आणि नाते हितसंबंधची नाळ जोडल्या गेली असल्या कारणामुळे प्रत्येक माणूस लहानातला लहाना
मुलगा देखील मला नावानिशी ओळखू शकतो. इथपर्यंत परमेश्वर कृपेने, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी माझं लोकप्रियता त्या ठिकाणी पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला असल्या कारणामुळे मला माझं नाव सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळे मी बाकीच्या आणि समोरचे जे उमेदवार आहेत, ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढत आहे, निवडणूक लढत आहे. त्यांच्या बाबतीमध्ये जनता जनार्दन जाणून आहे. मी काही म्हणजे निवडणूक आली म्हणून जनतेच्या दारात जाणारा कार्यकर्ता नाही. मी 24 तास जनतेच्या दारात प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा असो, धावून जाणारा कार्यकर्ता असल्या कारणामुळे जनता जनार्दन मला चांगल्या पद्धतीने ओळखते. त्यामुळे मला निवडणूक लढवणे म्हणजे असं काही कठीण असं काही वाटत नाही. तुम्हाला हक्काचा माणूस म्हणून सुद्धा म्हटलं जातं. या वरणगाव नगरपालिकेतल्या वरणगाव नगर परिषदेच्या हद्दीमधले जेवढे काही नागरिक आहेत, त्यांचा हक्काचा माणूस असं देखील आपल्याला म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे, की मला रात्री बेरात्री देखील एखादी व्यक्तीने फोन केला, कितीही रात्र असो, मी केव्हा देखील त्याचा फोन उचलतो आणि सकाळी देखील लवकर उठून त्याच्या समस्या एखादी माणूस जर माझ्या दाराशी आला, मला भेटण्यासाठी मध्यस्थीची कधीच कोणालाच गरज पडली नाही. त्याच्यामुळे लोकं मला सहज आणि कुठेही भेटू शकतात. मी 24 म्हणजे माझं कार्यालय नाही, पण माझं चालतं फिरतं कार्यालय कोणीही हात द्या, थांबवा, समस्या सांगा. तिथल्या तिथे ऑन दी स्पॉट संबंधित विभाग जो कोणी विभाग असतील त्यांच्या ज्या काही समस्या असतील, तिथल्या तिथे सोडवत असल्या कारणामुळे कदाचित लोकं हक्काने आणि न्यायाने माझ्या हक्काने माझ्याकडे येतात ना आपली कैफियत मांडतात. म्हणून कदाचित जनता जनार्दन मायबाप मला आपला माणूस, हक्काचा माणूस हे म्हणून ओळखत असेल, असं देखील असू शकते. तुमचा जो व्यवसाय आहे, तो तुम्ही सुरुवातीला पानटपरीपासून तुम्ही सुरू झालात आणि आता कृषी केंद्रापर्यंत तुमचा सगळा हो. व्यवसाय आहे. आम्हाला जरा तुमच्या व्यवसायाविषयी देखील जाणून घ्यायचं आहे. माझे वडील जे होते आणि माझे काका होते, की इथे गजानन टाकी म्हणून तर म्हणजे सिनेमा थिएटर होतं, तिथं आमची पान दुकान होती. त्यानंतर गांधी चौकामध्ये देखील आमची पान दुकान होती आणि गुराढोरांचं जे मार्केट आहे, म्हणजे 3 पान दुकान आमचे या ठिकाणी होते. कालांतराने माझं शिक्षण मामाकडे जालन्याला झालं. शिक्षण झाल्यानंतर मी ज्यावेळेस इथे आलो, तर माझ्या वडिलांचा जो व्यवसाय होता, मी काय करत होतो, की माझ्या वडिलांना दुपारी समजा जेवण करण्यासाठी आणि थोडा आराम करण्यासाठी पाठवत होतो. त्यावेळेसपासून मी पानटपरीवर बसायला सुरुवात केली. पानटपरीवर बसायला सुरुवात केल्यानंतर कालांतराने त्या ठिकाणी जे भवानीनगरचा जो एरिया आहे, तिथून हळू-हळू सामाजिक कामं काही मंडळाचे कामं किंवा बाकीचे कामं केल्यानंतर इथे साधारणतः 14 वर्ष पण शासकीय राजवट होती. स्वर्गीय गजमल शेठ वारल्यानंतर इथलं जे होतं इथे दर्यापूर ग्रुप ग्रामपंचायत होती आणि वरणगाव. त्यामुळे 14 वर्ष इथे ग्रामपंचायतीवर ते प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवट उठल्यानंतर 1995 साली पहिली निवडणूक झाली. त्यावेळेस मी निवडणुकीला सामोरं गेलो जसं सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर 2000ला सामोरं गेलो. म्हणजे अशा पद्धतीने मी म्हणजे तिथे टपरीच्या माध्यमातूनच जनतेच्या माझा संपर्कात तुम्ही संपर्कात आलो. सातत्याने येत राहिले. संपर्कात आलो, सातत्यानं आलो. लोकांचं येणं-जाणं त्या ठिकाणी होतं. मला लोकं ओळखायला लागले हं, आणि माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. दुसरा व्यवसाय मी कृषी केंद्राचा हं. 2008ला चालू केला. मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो, त्यानंतर शेतकऱ्याची आपले नाळ जोडल्या गेली पाहिजे म्हणून मी 2008 साली कृषी केंद्राच्या व्यवसायाला सुरुवात केली. छोटंसं एक म्हणजे हे केलं. मला अपेक्षित पण नव्हतं, की असा चांगला प्रतिसाद त्या व्यवसायामध्ये मिळेल. परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्यवसायामध्ये मला यश मिळालं ना, आज तो व्यवसाय भरभराटीला गेला. आणि तिसरा व्यवसाय मी सांगणार नाही. तो वरणगावकरांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्याच व्यवसायाच्या जोरावर मी जे काही कमवलं असेल, ते त्याच व्यवसायाच्या जोरावर कमवलेलं आहे. मी माझं राजकीय जीवन 30 वर्षाचं जरी राजकारणात घालवलं असेल, परंतु एक बिल्लास देखील काम राजकीय जीवनामध्ये ठेका म्हणून कुठेच घेतलं नाही. कुठल्याही ठेकेदाराला त्रास दिला नाही. काम करत असताना कोणाकडूनही पेट्रोल टाक, चहा-पाणी पाच, भाडं थोडं भर,
असं कधीही कोणाला म्हटलं नाही. इमानदारीनं माझं काम मी केलेलं आहे. मी राजकीय जीवनात म्हणजे अतिशयोक्ती नाही, परंतु माझं नाव जोपासण्याचा प्रयत्न कशाचीनं माझं नाव खराब होईल असं कुठलंही कृत्य मी कधीही केलं नाही आणि भविष्यात देखील कधी करणार नाही. वा. 1995 पासून आपण राजकारणात आहात आणि इमानी इतबारे तुमची सगळी आतापर्यंतची कारकीर्द आहेत आणि ही कारकीर्द सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्या मतदारांना, वरणगावकरांना तुम्ही काय संदेश देणार? मी एवढंच सांगेल, की ज्या पद्धतीचं प्रेम वरणगावकरांनी 30 वर्ष सातत्याने माझ्यावर केलं, त्याच पद्धतीचं प्रेम या ठिकाणी या नगराध्यक्षपदासाठी माझ्यासहित जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत, त्यांना प्रचंड अशा मताने निवडून द्यावं. जेणेकरून विकास कामं करत असताना विविध प्रभागामध्ये माझे नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून विकास कामं करणं सोपं जाईल. माझ्या निवडून येणारा नगरसेवक जर काम करण्यास कुठे जर कमी पडला, तर येणाऱ्या काळामध्ये मी त्यांच्यासाठीच काय, माझ्यासाठी देखील मतं मागण्याला त्यांच्याकडे पुन्हा जाणार नाही. अशा प्रकारचं त्यांना मी वचन देतो. वा. खूप खूप धन्यवाद. या वरणगावचा विकास जर घडवून आणायचा असेल आणि तो निष्कलंक पद्धतीने, योग्य पद्धतीने विकास घडवून आणायचा असेल तर आपण राजू मेंबर यांना निवडून दिलं पाहिजे ना. त्यांनी तशी मागणी देखील आपल्यासमोर केलेली आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने राजू मेंबर यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.